पहा दिलेल्या फिगर मध्ये रेडियस ऑफ सर्कल किती आहे 3.4. पेरिमीटर ऑफ सेक्टर पेरिमीटर कुणाचा पी डॅश एबीसी चा पेरिमीटर किती आहे 12.8 म्हणजे पूर्ण किती आहे 12.8. तर तुला काय करायचे एरिया ऑफ पी डॅश एबीसी एरिया ऑफ ए डॅश बी ए सॉरी एरिया ऑफ पी डॅश एबी सर्कल माहिती आहे हो. पेरिमीटर किती आहे 12.8. पेरिमीटर म्हणजे काय होते ती कायची बेरीज 3.4 3.4 3.4 3.4 कसं का दोन्ही कसे सेम आहे 1 + 1 आणि हे काय करायला लागेल मायनस करा म्हणजे 3.4 3.4 किती झाले 6.8 12.8 मधून 6.8 गेले 12.8 मधून 6.8 गेले तर किती आलं 6 म्हणजे हे लेंथ किती आहे सांगा 6 ही लेंथ किती आहे 6 हे किती आहे 3.4 हे किती आहे 6. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सांगा L into length of arc into radius of arc divided by 2. Length किती आहे 6 length into radius किती आहे 3.4 बघा radius किती आहे 3.4 by 2 into L into R into बघा बरं का फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू L into R by 2. 7 चा काय संबंध आहे नाही 7 7 चुकून झाले वाटलं तिथे एकदा थांबा चेक करतो 7 कुठे आहे पैसा नाही तिथे 7 कुठे आहे नाही ना 3 बरोबर आहे 3.4 गुणिले 3 3 चौक 12 ला जर आजच्यावर 1 10.2 आहे का म्हणजे याचा काही देणे आहे का होते कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक मध्ये बरं का त्याला तुम्ही बी तसंच लिहिण्याचा प्रयत्न करता. एरिया ऑफ सेक्टर किती आहे सांगा 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. पुढचा आहे ऍडजॉइनिंग फिगर मध्ये ओ हा काय आहे सेंटर ऑफ आर्क आहे कुणाचा आर्क एस क्यू एम वाय एल म्हणजे आर ओ क्यू बरोबर एम ओ एन हे एकूण किती डिग्री आहे सांगा 60 डिग्री आहे. ओ आर किती आहे 6 ओ एम किती आहे 21 ओ एम किती आहे 21. तर लेंथ काढायची आहे आर एक्स क्यू ची कोणाची बेटा आर एक्स क्यू ची पाहिजे किंमत दिली आहे फॉर एन आर्क आर एक्स क्यू आर्क काढण्यासाठी फॉर्म्युला काय बघा बरं का आर ओ क्यू तर माहिती आहे तुम्हाला ओ आर रेडियस माहिती आहे लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला सांगा थीटा डिवाइडेड बाय 360 into 2 पाय आर थीटा किती होता 60 डिवाइडेड बाय 360 into 2 पायची किंमत 22 भागिले 7 गुणिले 7 7 7 कटला 6 1 6 6 6 36 म्हणजे 44 भागिले जे काही 6 येतो तर आन्सर काय येते बेटा 7.33 सेंटीमीटर म्हणजे लेंथ ऑफ द आर्क किती आली सांगा 7.33. आता आहे आर्क एम वाय एन कोणता बेटा एम वाय एन त्याचं किती आहे 21 आहे इथं काय होतं 7 7च्या जागी फक्त किती घ्यायचे सेम आला का नाही बघा तिप्पट याच्या तिप्पट करा 7 1 7 7 14 7 3 21 नियर बाय 22 आलं का बघा है का मग थीटा डिवाइडेड बाय 360 into काय ते बेटा 2 पाय आर म्हणजे 60 डिवाइडेड बाय 360 into 2 into 22 भागिले 7 गुणिले 21 जर केलं कटवा कटवी करा काय ते सांगा आन्सर 22 काय ते मग लेंथ ऑफ आर्क किती आलं सांगा बरं का 22 सेंटीमीटर किती आलं रे 22 सेंटीमीटर 22 सेंटीमीटर एकदा ट्राय करा बरं काय रफ मध्ये करा बरं काय ट्राय गुणाकार ट्राय करा गुणाकार भागाकार ट्राय करा
जरा पहा दिलेल्या फिगर मध्ये पी डॅश एबीसी किती आहे बेटा 154. हा टोटल पोर्शन कितीचा सांगा 154 सेंटीमीटर स्क्वेअरचा आहे. फाइंड द एरिया ऑफ फाइंड द अँगल एपीसी. एपीसी किती असेल 90 डिग्री. लक्षात येऊ लागलं बैठला किती असेल 90 डिग्री. लेंथ ऑफ आर्क एबीसी काढा म्हणजे काय काढा म्हटलंय एबीसी. चला मग एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगा थीटा डिवाइडेड बाय 360 into pi r स्क्वेअर. मग एरिया ऑफ सेक्टर दिले तुम्हाला कितीले सांगा 154. कितीले सांगा 100 थीटा डिवाइडेड बाय 360 into 22 भागिले काय बेटा 7. रेडियस किती आहे 14 गुणिले 14. काढतील कुणाला 7 1 7 7 दुनी बोलत चला 7 1 7 7 दुनी 14. आता बघा हे 154 इकडला भागाकार इकडे येऊन काय झाला रे गुणाकार. इकडला गुणाकार इकडे येऊन काय झाला भागाकार 14. 14च्या पाड्यात येते 11 न 11 1 11 11 दुनी 22. मग 36 भागिले 4 त्याचा अर्ध कट होत सॉरी 18 त्याचा अर्ध करा 9 म्हणजे थीटा बरोबर काय येते 90 डिग्री. किती डिग्री आला आहे का बघा थीटा बरोबर किती 90. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला सांगा थीटा किती आला 90 डिग्री डिवाइडेड बाय 360 into 2 पाय ची किंमत 22 भागिले 7 आणि हे किती आहे 14. कटवा कटवी करा हे आलं 4 हे किती आलं 1 हे 2 हे 7 7 1 7 कटलं 22 उत्तर येते बघा 22 आहे. किती आहे बेटा 22 सेंटीमीटर. किती आहे लेस लेंथ ऑफ आर्क एबीसी किती आहे 22 सेंटीमीटर. पुढचा गणित पहा बेटा रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल दिले. रेडियस ऑफ सेक्टर ऑफ सर्कल किती आहे 7. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सेक्टर सांगा थीटा डिवाइडेड बाय 360 into pi r स्क्वेअर. थीटा किती आहे 30 360 into पाय किती आहे 22 भागिले 7 r किती आहे 7 7 7 कटला हे किती आलं 12 बरोबर आहे की रे. ह्याचा अर्ध किती 6 ह्याचा अर्ध किती 11 77 भागिले किती 6 6 7 12 5 60 12 सख्खम 72 उरले 5 ला 0 नाही 6 7 चे 6 7 42 6 आडे 48 12 पॉइंट नियर बाय 8 आहे समथिंग सॉरी 12.83 किती बेटा 12.83. आता इथे काय करायचं एकदा 30 आता किती घ्यायचं 210 भागिले 360 7 त्रिक 21 7 0 0 कटला सांगा बरं काय ते 3 च्या पाड्यात येते बघा 7 गुणिले 3 12 गुणिले 3 3 3 कटला म्हणजे 7 भागिले किती बेटा 12 पायची किंमत काय 22 भागिले 7 रेडियस किती आहे सेम किती आहे बेटा 7 into 7 7च ना रे 7 7 कटला ह्याचा 6 त्याचे किती 11 7 7 49 गुणिले 11 भागिले 6 आलं काय बघा किती आहे उत्तर मग 89.83. फॉर द सेक्टर एरिया ऑफ सेक्टर काढा म्हणजे काय फॉर द सेक्टर 3 right angles find the area of sector in each case. 3 right angle triangle
प्रत्येक केस मधला एरिया किती असेल सांगा म्हणले. आता प्रत्येक केस मधला एरिया किती आहे त्या ठिकाणी सांगायचं असेल तर व्हॉट इज द फॉर्म्युला एरिया ऑफ सेक्टर थीटा डिवाइडेड बाय 360 into काय बेटा पाय आर स्क्वेअर. थीटाची किंमत काय उरलेलं 3 सेक्टर म्हणजे 90 90 90 किती झालं 270 270 म्हणजे किती 9 1 9 2 3 18 उत्रिक 27 9 चौक 36 खाली 4 वरी 3. मग लास्टला ज्यावेळेस सॉल्व्ह करतो आन्सर काय ते सांगा 115.5 म्हणजे एरिया ऑफ सेक्टर किती आहे सांगा बरं का 115.50 सेंटीमीटर स्क्वेअर 115.50 सेंटीमीटर. चला एकदा बघून घ्या फक्त बघा घाई करू नका आपल्या आपल्या टॅब मध्ये काढून बघा घाई करू नका शांत डोक्याला बघा काय घाई करायची गरज नाही. रफ मध्ये सोडवा रफ मध्ये सोडवा रफ मध्ये. झालं का पुढचं बघा. हे गणितात काय काढायचं बघा तुम्हाला हे परीक्षेला एमपी बघा पडते बघा परीक्षेला काय गणित एक्स वाय झेड काढायचं आहे. हॅलो कुठं यायचं होतं हा कशाला काय काय चुकलं काल काय सांगते तिकडं पण किती लागत तुझ्या पण कुठला हे तर लय सोपा बेटा. पहिला काय करायचं सांगा बरं का एक एरिया माहिती झाल्यावर हा एरिया काय करायचा मायनस. हे काय एरिया ऑफ सेक्टर हा काय एरिया ऑफ सेक्टर बरोबर आहे. त्या दोघातून मायनस केलं का काढता येतं. हे किती आहे 14. हॅलो काही नाही
बघा बघा व्यवस्थित पहा गटात फिगर मध्ये क्वाड्रिलॅटरल पीक्यूआरएस मध्ये पीक्यूआरएस काय आहे रेक्टँगल आहे पीक्यू किती आहे सांगा 14 हा 14 म्हणजे हा सुद्धा किती आहे 14 क्यूआर किती आहे क्यूआर कुठे बघा क्यूआर किती आहे 21 क्यूआर किती आहे क्यूआर किती आहे 21 आहे ठीक आहे एनी प्रॉब्लेम पहिला काय करावं लागेल एरिया ऑफ रेक्टँगल व्हॉट इज द फॉर्म्युला एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इनटू ब्रेड्थ म्हणजे 14 गुणिले 21 किती आलं सांगा 294 विषय म्हटला यस आता काय करावं लागेल एरिया ऑफ सेक्टर क्यू डॅश पी टी किंवा यस फॉर रिजन एक्स कोणत्या रिजन साठी एक्स क्यू डॅश पीटी आला का क्यू डॅश पीटी एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सांगा थीटा डिवाइडेड बाय 360 टू पाय आर स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय 360 टू पाय आर स्क्वेअर किती डिग्री आहे 90 90 भागिले 360 पायची किंमत किती आहे बघा 22 भागिले 7 इंटू रेडियस किती आहे बघा याचा रेडियस रेडियस त्या ठिकाणी पहा रेडियस किती आहे बेटा दिला होते ए किती आहे सांगा एकूण 14 हा किती आहे 21 हा 14 म्हणजे हा रेडियस किती आहे 14 ना रेडियस किती आहे 14 याचा रेडियस बघा किती आहे 14 90 भागिले 360 गुणिले 22 भागिले 7 9 चौक 36 7 1 7 7 7 कटलं परत इथं 7 22 गुणिले 7 काय ते 154 आला एरिया ऑफ रिजन एक्स चा एक मिळाला एक्स चा आता कोणाचा काढावा लागेल वाय चा वाय चा रेडियस किती आहे बघा बघा त्या ठिकाणी आताच काय म्हणलो हा किती आहे 14 उरलेला किती असेल 7 उरलेला किती आहे 7 म्हणजे याचा रेडियस किती आहे सांगा 7 उरलेला किती आहे 7 त्याचा रेडियस किती आहे सांगा 7 आला काय होगा 7 कारण काय QR इज इक्वल टू QT प्लस TR हे किती आहे 14 एकूण किती होते 21 QT प्लस TR बरोबर 21 इकडला प्लस तिकडे जाऊन काय झाला मायनस 21 मधून 14 गेले तर किती उरले 7 मग TR बरोबर किती आला उत्तर 7 किती आलं बघा 7 बरं त्या रिजन साठी सेम फॉर्म्युला थीटा डिवाइडेड बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर 90 भागिले 360 आयएमपी करा गणित परीक्षेला पडते 90 भागिले 360 गुणिले 22 भागिले 7 गुणिले 7 गुणिले 7 7 7 कटला आन्सर काय ते सांगा 38.5 दोघांचे रिजन मिळालं या तिघांचा आपण काय करूया बेरीज करूया एक्स चा किती आहे एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे 294 बरोबर 154 एरिया ऑफ झेड माहिती आहे का नाही हे माहिती आहे मग हे प्लस करा हे दोन्ही प्लस ह्याच्यातून मायनस करा 294 मधून एवढे गेल्यावर उत्तर काय ते सांगा 101.5 सेंटीमीटर स्क्वेअर किती येते सांगा 101 हा ठीक आहे ओके चला घ्या गणित